नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर सकाळचे 9:15 वाजलेत आणि मी आहे आता किनवट बस स्थानकात. किनवटपासून अमरावतीसाठीची बस बघतोय आपण. किनवटपासून अमरावतीची जर बस मिळाली आपल्याला, तिचा टायमिंग आहे 9:15चा. जर 9:15 वाजेपर्यंत आली तर ठीक आहे, नाही मिळाली तर मग किनवटपासून कोणती लांब पल्ल्याची गाडी मिळते त्या बसने आजचा आपला प्रवास होईल. ही केलेली कलाकृती आपण पाहू शकता. ही आहे किनवटची बसस्थानक. ही समोर लागलेली बस आहे किनवट यवतमाळ आणि ही आंध्र प्रदेशमधील म्हणजेच तेलंगणा आगाराची निर्मलला जाते बस. ते बघा प्लॅटफॉर्म नंबर किती आहेत, 6 प्लॅटफॉर्म आहेत. हे आहे किनवट बसस्थानकाचे वेळापत्रक. 21:05 अमरावतीसाठी अमरावती 21:05 अमरावती. तर मित्रांनो, आपल्याला हवी असणारी बस आलेली आहे, पाहू शकता. या बसची पाटी अजून लावलेली नाही आहे, पण किनवट ते अमरावती ही बस असणार आहे. बसचा नंबर आहे बघू शकता, MH14BT 2105 आणि आगार आहे किनवट. किनवट आगाराचा थोडासा अनुभव आपल्याला चांगला नाही आहे. बघूयात, जर अमरावतीपर्यंत पोहोचवलं तर बरंच आहे. बघू शकता हे लाईट कशी इथे बांधलेली आहे, इथे खाली तारणे बांधलेले, इथे खाली पॅच लावलेला आहे. या साईडला पण तारणे बांधकाम म्हणजे कामकाज केलेलं आहे. चला मधात जाते गाडी. हे एवढे प्रवासी बसलेले आहेत आज, एवढे प्रवासी बसमध्ये बसले. पाटी लावायचं काम चालू आहे आणि हे आहेत आपले चालक दादा आजचे. 9:24 झालेले आहेत आणि आपण किनवट बस स्थानकातून निघतोय आपण आता. आलेल्या गावाचे नाव राजगड.
बस गेली. चला, त्या बसला थांबा असल्यामुळे ती बस समोर आपल्याला दिसते आणि त्या बसला आता आपण ओव्हरटेक करू बहुतेक, कारण की आमच्या बसमधून कोणी उतरणार नाही. किनवट आगाराचीच बस आहे बहुतेक, ती मगाशी लागली ती किनवट ते यवतमाळ असावी. त्या 2 ट्रकमुळे ओव्हरटेक राहिला करायचा. चला चला चला. दोन्ही किनवट आगाराच्याच बसल्या आहेत, त्यामुळे ओव्हरटेक होतोय का आपला. माहूरला पोहोचल्यानंतर सांगेल, कारण की कोणत्या मार्गाने आपली बस जाणार आहे ते अजून काही कन्फर्म कळाले नाही. पाटी ज्यांनी गाडीने गजाडायला लावलेली होती, त्यामुळे पाटी बघूनच मी तुम्हाला अंतर किती आहे ते सांगेल. दहा वाजून 18 मिनटं झालेली आहेत आणि आपण पोचलो आहोत माहूर बस स्थानकात. तर आपल्या बसचा मार्ग आहे बघा, किनवट, माहूर, आर्णी, यवतमाळ, नेर आणि अमरावती. गाडी नंबर बरोबर गाडीची म्हणजे समोरून बघा, आपण बघू शकतो पॅच वगैरे लावलेले आहेत, बांधलेले वगैरे आहे, पण गाडी पळण्यासाठी एक नंबर. बऱ्याच वेळा आपण माहूरला आलेलो आहोत आणि माहूरपासून पण आपण प्रवास केलेला आहे. याच्या आधी पण माहूरच्या आपले प्रवास आहे ते आपण पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी काही लिंक पाठवेन तुम्हाला आपल्या प्रवासाची. तरी बस लागलेली आहे बघा, गडचिरोली आगाराची बस आहे, नांदेड गडचिरोली. आणि पलीकडे कोणती बस आहे माहिती नाही. चला जाऊयात बसमध्ये. सीट वगैरे सगळ्या सीट चांगल्या आहेत, एका सीट व्यतिरिक्त. निघालो आहोत माहूर बस स्थानकातून. तर आजच्या प्रवासाचे अंतर हे 216 किलोमीटर आहे. किनवट ते अमरावती यवतमाळ मार्गे जाणार असल्यामुळे आपल्या बसचे अंतर हे 216 किलोमीटरचे आहे. 4 तास 16 मिनिटे लागतील असं गुगल मॅपवरचं लिहिलेलं आहे. बसने आता म्हणजे आपण बसने प्रत्येक जागेवर स्टॉप घेत जाणार आहे, मेन स्टॉपवर. त्यामुळे किती वाजता पोहोचल्यानंतर कळेल आपल्याला. हां तेच ना, पैनगंगा नदी. नांदेड पुसद आणि उजव्या बाजूला यवतमाळ नागपूर, आणि आपण उजव्या बाजूने जाणार आहोत. आलेल्या बस स्टॉपचे नाव आहे धानोडा.
हॉटेल श्री गजानन. बसने चहा नाश्त्यासाठी ब्रेक घेतलेला आहे आणि या हॉटेलवर आपण याआधी आलो आहे. किनवट ते नागपूर असा बस प्रवास केला होता आपण. त्या टायमिंगला पण आपण इथेच चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि येथील खिचडी छान बनवलेली होती त्यांनी. आणि ही आपली बस समोर पाहू शकता. चला काय चहा आणि एक खिचडी. ठीक आहे खिचडी घेऊन जा. चहा लगेच द्यायचं ना हा देऊन ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. चहा? चहा आणि खिचडीसाठी आपण भरले आहेत 30 रुपये. पाण्याचा बाटल द्या. मित्रांनो, चहा झाला आहे, नाश्ता झाला आहे, एक पाण्याची बॉटल घेतली पिण्यासाठी. आणि एक सांगायचं होतं तुम्हाला की उन्हाळ्यामध्ये आता आपण पाणी पिऊ शकतो, पिण्यासाठी आपण पाणी खरेदी पण करू शकतो. पण पक्ष्यांसाठी किंवा आपल्या दारामध्ये पाण्याची व्यवस्था तुम्हीही करत जा, कारण की पाळीव प्राण्यांना, मुक्या जनावरांना पाण्यासाठी वन फिरावं लागणार नाही. आपल्या दारामध्ये नाही तर जवळपास कुठेही पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी करत जा. अकरा वाजून 26 मिनटं होत आहेत आणि आता आपण यवतमाळ फक्त यवतमाळ म्हणा. आर्णी बस स्थानकात आलो आहे. बसमध्ये चढण्यासाठी गर्दी बघू शकता. मगासपासून बऱ्यापैकी रिकामी जाणारी बस आता फुल होते. मला वाटते बसून उभे पण प्रवासी जातील. बाहेरची कंडिशन बघू शकता आणि आतली कंडिशन फुल. नागपूर उदगीर. यवतमाळ बस स्थानक. तर 12 वाजून 26 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण यवतमाळ ST बस स्थानकात पोचलो आहोत. पाहू शकता यवतमाळचे हे समोर दिसणारे बस स्थानक आहे. बऱ्याचशा प्रवाशांची रेलचेल आपण इथे पाहू शकता. अमरावती 90 किलोमीटर दाखवते. एका लाईनीने लिंबाची झाडे लावलेली आहेत.
छान अशी सावली दिसते. झालेले आहेत आणि आता आपण नेर बस स्थानकात आलेलो आहोत. आता ही तुम्ही दोघं मिळून पैसे भरत असाल ना? दोघं मिळून पैसे भरत असाल ना? दोन वाजून 21 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण आलो आहोत बडनेरा बस स्थानकात, अमरावती उमरखेड. आला तिकडं पश्चिम महाराष्ट्राकडे इथूनच भेटते. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 2 वाजून 45 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण किनवटवरून अमरावतीपर्यंत पोहोचलो आहोत. आणि अमरावतीचं हे आहे अमरावतीचे बसस्थानक वाहतूक नियंत्रण कक्ष. हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.